मुलीवर मारहाणचं प्रकरण घडलं होतं, त्याच्यानंतर तुम्ही सिनियरला भेटलात, काय त्यांनी आश्वासन दिले आहेत आणि काय करायचं? असं काही काल एका 8 वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत आणि बहिणीसोबत खेळत असताना तिकडे एक तबेला चालवतो यादव नामक, आणि ती मुलगी पण यादव आहे, लहान मुली. तर काही कारणास्तव त्या मुलीला तो काहीतरी छेडत होता, या चुकीच्या पद्धतीने बोलत होता. त्याच्यानंतर मुलीने सांगितलं, तुम अंकल ऐसा क्यों बोलते हो. त्याच्यानंतर त्या माणसाने, तर यादव जो होता त्याने डायरेक्ट त्याच्या हातात जो शेणाचा काय फावडा होता तो उचलून त्या मुलीच्या तोंडावरती मारला. तिचं होठ फाटून तिला 6 टाके पडले. ही काल दुपारी घटना घडली. ती 3:30 वाजता, रात्री 11:30 जे पण तो FIR काय झाला नव्हता. त्यामुळे रात्री 11:30ला मला फोन आलेला. मी त्याच्यानं फोन केल्यानंतर FIR घेतला आणि त्याला अटक केलं असं सांगितलं होतं. परंतु सकाळी माहीत पडलं त्याला सोडलेलं आहे आणि त्याला अटकही झालेली नाहीये. आणि FIR मध्ये पण जो कायदेशीर FIR झाला पाहिजे होता, कारण एका मुलीच्या चेहऱ्यावरती 6 टाके पडल्यानंतर तो 118 पार्ट 2 म्हणजे पूर्वीचं आपण 326 बोलू अशा पद्धतीने घेतलं पाहिजे, पण ते 324 सारखं 118 पार्ट 1 मध्ये घेतलेला. त्याच्यानं 75 पण कलम लावला. त्यामुळे कलम पण चुकीच्या पद्धतीने लावलेले आणि त्याला अटकही केलं. आता आम्ही आल्यानंतर त्याचं माहिती पडलं, मनसेवाले या ठिकाणी येत आहेत. तसंच त्याच्या अगोदरच आरोपीला अटक केलेलं आहे त्यांनी. आणि आता सिनियर साहेब भेटले, बोललं कालचा प्रकार रात्रीचा आम्हाला काय माहिती नाही, आता तुम्ही सांगितल्यानंतर कळलं आहे. आम्ही ते कलम हे 118 पार्ट 2 लावत आहे आणि त्या आरोपीला पण अटक करून कायदेशीर जे काय आहे ते आम्ही कारवाई करत आहोत. पोलिसांसोबत आता चर्चा काय झाली आपल्या? माझी मागणी हीच होती की आरोपीला अटक झालं पाहिजे. त्याला गंभीर स्वरूपाचे त्यांनी जो गुन्हा केला त्याबद्दल त्याला कायदेशीर जी कडक शिक्षा होईल तशी झाली पाहिजे. आणि जे कलम आहेत 118 पार्ट 1 म्हणजे 324 आपण पहिले ते न लावता 118 पार्ट 2 326 तो कलम लावण्यात यावा, कारण ते गंभीर स्वरूपाचं तिच्या चेहऱ्यावरती मुलीच्या 6 टाके पडले. त्यामुळे तो कलम लागला पाहिजे आणि ते आता ते लावत आहेत कलम आणि त्याला अटक करून त्या पद्धतीने कारवाई करत आहेत. पीडितेंना देखील असा धमकी देखील देण्यात आली रेप केसमध्ये अडकवण्याची? हो, असं आता ते त्या एका बाईने, त्या मुलीच्या आईने आता सांगितले की सकाळी त्या जो आरोपी आहे त्याचे काका 2 आहेत, बलराम यादव आणि अन्य कोण आहे त्यांनी, पप्पू यादव, त्यांनी त्या मुलीच्या आई कुणाला फोन कॉल करून करायला सांगितला, जर तुम्ही आता गप्प बसला नाही, FIR मागे घेतले नाहीत तर आम्ही तुमच्या त्या मुलीच्या वडिलांवर असा आरोप हे करू, अशा पद्धतीचे काहीतरी यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, असं पद्धती सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.